नमस्ते उस्मानाबाद. गुड मॉर्निंग. आज आपण आलेलो आहोत काटगाव येथे आणि काटगाव येथे आपण संवाद साधणार आहोत भाजपाचे अधिकृत उमेदवार श्री निवृत्ती माळी यांच्यासोबत. या गटातील काही समस्या, काही प्रश्न, त्याचबरोबर पुढे त्यांनी काही निर्धार केलेला असेल विकासाचा, त्याबाबत आपण काय करणार आहोत, त्यांचा अजेंडा वगैरे समजून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. तुम्हाला भाजपकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे, तर इथल्या प्रश्नांवरती शेतकरी असतील, गावकरी असतील किंवा आपला गट असेल, त्या मतदारांना तुम्ही तुमच्या मार्फत काय सांगू इच्छिता? मतदारांना मी निवडून आल्यानंतर आमचं जे विजन आहे, रस्ते असतील, पाणंद रस्ते असतील, गावातील काय सभा मंडप असतील, पिण्याच्या पाण्याचं समस्या असेल, गटाराचा प्रश्न असेल, ह्या सगळ्या प्रश्नाचं एकंदरीत नियोजन लावून हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा मानस आहे. आदरणीय राणादादा, अर्चनाताई यांची तर आम्हाला एक नंबरनं खंबीर साथ आहे. त्यांचं ह्या विकासात मोलाचा सिंहाचा वाटा, त्यांच्या माध्यमातूनच हा गावाचा विकास होणार आहे. आणि पुढचं जे पाणी शेतकऱ्यांच्या कॅनलद्वारे जे पाणी आमच्या ह्याला येतंय, त्याचं ती कॉन्क्रिटीकरण करणं आणि पाणी शेतकऱ्या गटेवाडीपर्यंत पाणी पोहोचवणं, हा आमचा पुढचा अजेंडा आहे. एकंदरीत भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता तसेच निवृत्ती माळी सरांचे तुम्ही निकटवर्गीय आहात, उत्साह भरपूर दिसत आहे, तर तुमच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू इच्छिता? मी आपल्या माध्यमातून सर्व मतदार राजांना विनंती करतो की देशामध्ये सत्ता भाजपची आहे, राज्यामध्ये सत्ता भाजपची आहे, गावामध्ये सत्ता भाजपची आहे, सोसायटीमध्ये आपली सत्ता आहे. विकास करायचा असेल तर सत्ता फार महत्वाची आहे. काय गावाच्या काय मूलभूत गरजा असतील, रस्ते असेल, लाईट असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, दादांनी ज्या ज्या गरजा, गावाच्या गरजा आम्ही त्यांना सांगितल्या आहेत, त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न 100% केलेला आहे. प्रत्येक समाजाला सभागृह दिलेला आहे, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. आता या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांची दादांकडे अशी एक महत्वाची मागणी आहे. आपल्या हरणा धरणाला पाणी, उजनीचं पाणी कशा पद्धतीने येण्यासाठी प्रयत्न करेल दादांनी, याच्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने ह्या मागणी करणार आहोत. आणि दादांनी या तालुक्याला जेवढं काय भरपूर दिलेलं आहे, विम्याच्या बाबतीत दादांचं काम सगळ्या तळागाळातील लोकांना माहित आहे. लाडक्या बहिणीचं तर दादा सरकारवर प्रेम आहे, भाजप उमेदवारावर प्रेम आहे, त्याच्यामुळे यात काही शंका नाही. भाजपचा या ठिकाणचा जिल्हा परिषदचा सदस्य 100% निवडून येणार. भाजपचा पंचायत समितीचा सदस्य या ठिकाणी बालाजी शिंदे म्हणून आहेत, ते सुद्धा 100% निवडत, यात काही शंका नाही. मी निवृत्ती नारायण माळी, काटगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मला मिळालेली आहे. पंचायत समिती गणातून भाग्यश्री नागनाथ शिंदे यांना उमेदवारी मिळालेली आहे. तरी सर्व नागरिकांना माझं नम्र आव्हान आहे, उद्याच्या 7 तारखेला मतदान आहे. त्या दिवशी कमळासमोरील बटन दाबून मला भरघोस अशा मतदानाने विजयी करावं, ही सर्व मतदारांना माझी नम्र प्रार्थना आहे.